लाईव्हला यावं त्या बाईनी, करुणाबाईनी, पण तिने त्याचं उत्तर द्यावं ना. जे काही तिचे व्हिडिओ व्हायरल झालेत ना, त्यावर तिने तिचं उत्तर द्यावं, स्पष्टीकरण द्यावं तिने. महाराष्ट्राची विकास कामं होऊ द्यावी. ज्या कायदेशीर बाबी आहेत, फडणवीस साहेबांनी कुठेही कुणालाही पाठीशी घातलेलं नाही. तो खोक्या असू दे, बोक्या असू दे, आका असू दे किंवा कुणी असू दे, फडणवीस साहेबांनी कुणालाही पाठीशी घातलेलं नाही. कायदेशीर कारवाया ह्या अगदी योग्य रीतीने चालू आहेत. कुठेच त्यांनी स्वतः ढवळाढवळ केलेली नाही. की का, मला काय म्हणायचं, का बरं या विषयावर ती बाई बोलली नाही? त्या घनगटचा विषय, अगं बाई, काय खरं काय खोटं मला माहिती नाही, पण मला एक कळतंय की मला ती बाई सांगते काय 2009 ला काय जमिनी घेतलेल्या आहेत, आता 2025 चालू आहे. इतके दिवस का बरं ही लोक शांत राहिली? 2009 ला घेतलेल्या जमिनी आणि आता 2025 चालू आहे. तर फक्त कुणाला तरी ट्रोल करायचं. आमच्या खेड तालुक्यात मी मागेही बोलले की ते कोण घनवट आहेत ना, पोपट घनवट, त्यांना कोणी ओळखत पण नाहीये खेड तालुक्यात, खरंच नाही ओळखत. म्हणजे मी काम करते तेव्हापासून तरी मला नाही माहिती कोण आहेत. फक्त हिचं ज्या वेळेला ऐकलं ना, त्यावेळेला मी काही लोकांना फोन केले चाकणचे, तर ते म्हटले ताई ते कधीच मुंबईला जाऊन स्थायिक झाले, ते इथे राहत नाही ती लोक. काय म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवायचं ना, की त्याच्या सोबतची माणसं तोडायची, त्या माणसाला संपवायचं. काय ग बाई तुला भेटणार आहे? काय फार भयंकर परिस्थिती आहे, फार भयंकर. आणि बाईचे व्हिडिओ तर बघितलेच असतील तुम्ही लोकांनी. आज बाई म्हणे मी लाईव्हला येणार आहे, आज काय झालं काय नाही. फार भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे, फार भयंकर, फार भयंकर, भयंकर परिस्थिती. आणि मराठा समाजात तर फार वाटोळ केलंय या माणसाने. ह्याच्यावर काय बोलावं, बोलन तेवढं कमीच. इतकं याने वाटोळ केलेलं आहे, बोलन तेवढं कमीच. भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे. पण ठीक आहे, भगवान के घर देर होती है, अंधेर नाही. मी वारंवार सांगत असते, खरं हे सूर्यासारखं असतं. त्याला कितीही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकल्या जात नाही. अगदी सूर्यप्रकाशासारखं असतं. अगदी बरोबर, अगदी पवार दादा खरंच खरंच केलं, खरंच केलं. नाही, तिथं जे आहे ना तेवढ्या भागामध्ये म्हणजे अशी चढाओढ लागलेली आहे बर का. मराठवाड्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. तू मोठा की मी मोठा, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ, मला समाजाने जास्त मानावं. म्हणजे महाराष्ट्रात दुसरे काय नाहीच आहे का? दुसरं काय कुठं? तर म्हणजे तिथंच असं काय बोलतात ना, ज्ञानांचे पुतळे उभारलेत का तिथेच? अगदी खरं बोलताय तुम्ही सोनावणे दादा, अगदी खरं बोलताय. असंच चालू आहे असं म्हणावं लागेल की अगदी बरोबर, अगदी बरोबर. इतके खून झाले ती फक्त बस बस बस. फार भयंकर परिस्थिती करून ठेवली हो महाराष्ट्राची. शांत राहू द्या हो महाराष्ट्राला. फार फार विचित्र जे काय चालू आहे ना, ते फार विचित्र चालू आहे. खरंच फार समाज नाचवून टाकलं म्हणायला हरकत नाही. फार नाचवून टाकलं. भयंकर परिस्थिती समाजाची करून ठेवलेली आहे. हरकत नाहीये, परंतु बरीच लोक सुज्ञ आहेत आणि समंजस झालेली आहेत. कळतंय त्यांना काय खरं काय खोटं, काय चुकीचं काय बरोबर. अगदी त्यामुळं होईल लवकरच. बाकी चालू बरं सगळं अगदी नियोजनबद्ध. येईल लवकरच तुमच्याकडे. येईल. अगदी बरोबर.
सुपर हिट्स, अगदी बरोबर. तेव्हापासूनच फार फार या माणसांनी, याच्या अगोदरही बरीच आंदोलनं झाली, बऱ्याच लोकांनी नेतृत्व केले, बऱ्याच लोकांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारलाय. परंतु याच्यासारखं कुणीच नाचवलं नाही. याच्या एवढा आणि याच्यासारखं कुणीही नाचवलं नाही. अगदी बरोबर सोनवणे दादा, अगदी बरोबर, खरं आहे तुमचं. होईल हो, सगळं निघेल बाहेर, सगळं बाहेर निघेल, हो लक्षात घ्या. बाकी दुसऱ्यांना लांछन लावता लावता तुम्ही कधी बरबटले हेच कळलं नाही जरा नक्की. त्यामुळे तुमच्या टीम मध्ये बघा, ते दिसत नाही आता तुमचा तो हनुमंत मुळूक. कुठे हनुमंत मुळूक तुमच्या सोबतच असायचं सावली सारखं. शिवलीलाचं कीर्तन चालून तिथं हनुमान मुळूक बसलेला. म्हणलं याचा व्हिडिओ पाठवा, तिथं जरा लावून हे कळेल काय कुठं बसलाय हा मांडी घालून. महान आत्मा अशी तर यांची माणसे. जाताना एक तुम्हाला आणखी एक सांगते की वक्फ बोर्डाचं मला वाटतं जे आपल्याला हवं होतं त्या पद्धतीमध्ये संसदमध्ये मांडणी झालेली आहे. आणि त्याच्यावर उद्या व्हिडिओ बनवेलच उद्धव आणि त्यांच्या उभाटा सेनेने काय केले होते. आणि खरं ते ऐकल्यापासून बाळासाहेबांचं फार आठवण येते, फार आठवण यायला लागली. त्यांच्या लोकांचे ते वक्तव्य ऐकून सकाळचं त्यांचं जे काही भोंगा फिंगा टोंगा त्यांचे सगळेच बाळासाहेबांची फार आठवण येते. इंस्टाग्रामला या ना, इंस्टाग्रामला सौ संगीताताई वानखेडे 2 आहेत माझे अकाउंट. परंतु त्यातलं एकच चालू आहे, एक आहे ते बंद झालेलं आहे. तर दोन्ही अकाउंटला तुम्ही मला हाय पाठवा, ज्यावरनं मी तुम्हाला उत्तर देईन ते चालू आहे असं समजा. कोण आहात तुम्ही ताई माझ्याकडे? अच्छा चालेल, द्या मला नक्की ते. तर बरं वाटलं काल संसद भवन मध्ये आपल्याला हवं तसं. आणि होणार होणार एवढं लक्षात घ्या. कारण वक्फ बोर्डामुळे तिथे एका जणाने भाषण केलं संसदमध्ये, तुम्ही ऐकलं का काल? तो म्हणतो आम्ही नोकर नाही आहोत, आम्ही मालक आहोत या देशाचे. अच्छा, आम्ही हम किधर से आए रे बाबा, ऊपर से टपके क्या हम लोग? ये हिंदुस्तान है, ये हमारा हिंदुस्तान है, हिंदुओं का हिंदुस्तान है. आणि हा म्हणतो हम नोकर नहीं है इस देश के, हम मालिक है. आज आमचे बाळासाहेब असते ना, म्हटलं असायला पोत्यात घाला ना असा खाणार याला तिथंच खाना बदाबत बदाबत. बाळासाहेब असते ना असं म्हणत असत, खाना म्हटलं असते असलं काय आता. चला हरकत नाही, रजा घेते. उद्या पुन्हा नवीन विषयी येईल, तोपर्यंत तुमचीच